नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर कॅप राऊंडचे ऑलमोस्ट 3 राऊंड आता होत आहेत किंवा 3 राऊंड होणार आहे. त्यानंतर चौथा राऊंड आणि त्यानंतर पुढचं जे प्रोसेस आहे ते म्हणजे मॅनेजमेंट कोटा, म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल आणि स्पॉट राऊंडचा असणार आहे. बरेच विद्यार्थी आता स्पॉट राऊंडच्या डेट जवळ येतात किंवा इन्स्टिट्यूट लेवलच्या डेट जवळ येतात, तेव्हा आपण ऑलरेडी याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपल्या ग्रुपवरती आहे, आपल्या चॅनलवरती आहे. पण त्याची सविस्तर माहिती देण्यासाठी मी अजून एक व्हिडिओ आपल्याला बनवून दाखवतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे मॅनेजमेंट कोटा आणि स्पॉट राऊंड म्हणजे ए कॅपच्या सीट्स ह्या नेमक्या कशा वाटप होतात, ह्यातला फरक काय आहे, कसं अप्लाय करायचंय, काय डेडलाईन आहे, काय प्रोसिजर आहेत आणि काय यातले ठोकताळे, हे सगळे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया. एकच मिनिट छोटासा ब्रेक घेतोय. तर इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे मॅनेजमेंट लेवलच्या जागा. तर आपल्याला माहिती आहे इन्स्टिट्यूट लेवलच्या डेट्स आपल्याकडे आलेल्या आहेत. इन्स्टिट्यूट लेवलची काय डेट होती? 27 जुलै ते 1 सप्टेंबर आपल्याला इन्स्टिट्यूट लेवलला अप्लाय करायची डेट आपल्याकडे होती. आता इन्स्टिट्यूट लेवल सीट म्हणजे काय? इन्स्टिट्यूट लेवल सीट म्हणजे मॅनेजमेंट कोटाच्या जागा. डोनेशन देऊन आपण जिथं मॅनेजमेंट कोटाला जातो त्याला इन्स्टिट्यूट लेवल म्हणतात. ओके. आता 4 कॅप नंतर 4 कॅपचा काय शेड्यूल आहे? 4 कॅप मध्ये थर्ड कॅपचा शेड्यूल आलेला आहे. चौथ्या कॅपचा शेड्यूल म्हणजे 4 सप्टेंबर पर्यंत फोर्थ कॅपची जॉईनिंग आहे. त्यानंतर पुढे ह्या सीटचं वाटप होणार आहे. ते कधी होणार आहे आपण एक डिटेल मध्ये बघूयात. आधी ए कॅप आणि हे अगदी वाटप कधी आपण बघून घेऊया. आधी इथे तुम्हाला दिसेल आता इथे सध्या थर्ड कॅप चालू आहे. 21 तारखेला त्याची यादी येणार आहे. 22 ते 25 तुम्हाला जॉईनिंगला दिली जाणार आहे. त्यानंतर 26 ला परत वॅकन्सी, 28 ते 30 तुम्हाला परत फोर्थ कॅपचे ऑप्शन द्यायचे आहेत. आणि बघा 2, 3, 4 हे तुम्हाला जॉईनिंग डेट परत दिलेले आहेत की थर्ड कॅप फोर्थ कॅप नंतर तुम्हाला 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर तुम्हाला जॉईनिंग दिलेली आहे. यानंतर जो राऊंड असणार आहे तो म्हणजे बघा इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म. इन्स्टिट्यूट लेवलची डेट काय? 25 जुलै ते 1 सप्टेंबर तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलची डेट दिलेली आहे. त्याच्यामध्ये काय इन्स्टिट्यूट लेवल आणि ए कॅप दोन्हींची डेट दिलेली आहे. लिहिताना फक्त इन्स्टिट्यूट लेवल लिहिलंय पण डेट दोन्हींची दिलेली आहे. चौथ्या कॅप नंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे मॅनेजमेंट कोटा ला अप्लाय करू शकतो आपण 1 सप्टेंबर पर्यंत आणि एखाद्या कॉलेजमध्ये डोनेशन देऊन जाऊ शकतो. सोबतच ए कॅप म्हणजे स्पॉट राऊंड या 4 कॅप मधनं शिल्लक राहिलेल्या जागांचं सीट जे वाटप होणार आहे त्यासाठीचं जे आहे ते ए कॅपला पण आपण अप्लाय करू शकतो. त्याचं पण त्यांनी याच्यातच इन्क्लूड केलेलं आहे, पण त्याची मॅनेजमेंटची डेट ही आहे. ए कॅपची डेट वेगळी आहे, ती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यानंतर बघा कसं हा राऊंड कसा कंडक्ट केला जाणार आहे नेमका. तर बघा 6 ते 13 इथे तारीख दिलेली आहे. 6 ते 13 तारीख त्यांनी दिलेली आहे. 6 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर हा इन्स्टिट्यूट लेवल आणि ए कॅप राऊंड होणार. पण त्याच्या खाली एक महत्वाची तारीख आहे बघा, ती म्हणजे लास्ट डेट फॉर कॅन्सलेशन ऑफ सीट विथ फुल फीस रिफंड ऍज पर रूल 15 ऑफ इन्फॉर्मेशन ब्राउचर अकॅडमिक इयर 25-26 11 सप्टेंबर. म्हणजे जो काही स्पॉट राऊंड चालू आहे बघा 4 कॅप मध्ये काय होणार, तुम्ही कुठं ना कुठे जॉईन केलेलं असणार किंवा कमी मार्क्स वाल्या मुलांनी जॉईन केलं नसेल, पण तुम्ही 4 कॅप पर्यंत कुठं ना कुठे जॉईन केलेलं असेल, मग तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल मॅनेजमेंट लेवलला तुम्ही अप्लाय करायचं आहे. आताच तुम्ही आता येत्या 1-2 दिवसातच तुम्ही अप्लाय करून घ्यायचंय. ओके. तर ज्यांनी अप्लाय केले त्यांचं 6 ते 13 त्यांचं ऍडमिशन शेड्यूल आहे, पण ऍडमिशन कॅन्सल करण्याची तारीख 11 आहे. म्हणजे बघा जर स्पॉट राऊंड चालू आहे तर तुम्ही 11 तारखेच्या आता शेवटचं ऍडमिशन कॅन्सल करू शकता. तेव्हा ऍक्च्युअली डेट जरी 13 दिली असेल तर खरं मॅनेजमेंटचे ऍडमिशन किंवा स्पॉट राऊंडचे ऍडमिशन 11 सप्टेंबर पर्यंतच चालणार. कुठलं पण कॉलेज 11 सप्टेंबरच्या नंतर स्पॉट राऊंड कंडक्ट करणार नाही. एखादी सीट शिल्लक राहिली असेल तर शिल्लक राहिली असेल, कारण 11 तारखेच्या नंतर एखाद्या एक्झिस्टिंग कॅन्डिडेटला कॉलेज सोडता येणार नाही. त्याला कॉलेज सोडायचं असेल तर पूर्ण फीस देऊन दुसऱ्या कॉलेजला जावं लागेल. तसं कोणी करणार नाही. हा, ज्यांना कुठेच सीट नाही मिळालं त्या मुलांकडे 11, 12, 13 असा चान्स आहे, ते त्या वेळेमध्ये तसेच मुलांना ऍडमिशन मिळू शकतं. ज्यांचं आतापर्यंत कुठेच ऍडमिशन झालं नाही त्यांना 13 तारखेपर्यंत वेळ आहे. पण ज्यांनी ऑलरेडी कॅप मध्ये कुठेतरी घेतलेलं आहे त्यांना 6 ते 11 मध्ये मोस्टली कॅप आपण सगळ्या चांगल्या कॉलेजचे कंडक्ट करण्यात येतील. आता कसे कंडक्ट करण्यात येणार आहेत तर बघा आपल्याला 4 कॅप नंतर 4 कॅपचा शेड्यूल आलेला आहे. त्यात चौथ्या कॅपची जॉईनिंग 4 सप्टेंबर पर्यंत दिलेली आहे. पण 1 सप्टेंबरच्या आधी तुम्हाला मॅनेजमेंटसाठी कॉलेजच्या वेबसाईट वरती किंवा कॉलेज सीईटीच्या पोर्टलवरती अप्लाय करायचं. दोन्ही आपण एकदा डिटेल बघून घेऊया की अप्लाय करायची प्रोसिजर कशी आहे ती एकदा बघून घेऊया आपण. इथे बघा इन्स्टिट्यूट लेवलला कसं अप्लाय करायचं किंवा मॅनेजमेंट कोटा किंवा ए कॅपला कसं अप्लाय करायचं. सगळ्यात पहिल्यांदा कॉलेजच्या वेबसाईट वरती तुम्ही जाऊन 2 वेगळ्या प्रकारचे फॉर्म असू शकतात. 2 फॉर्म. एक पहिला फॉर्म आहे इन्स्टिट्यूट लेवलचा, हा म्हणजे मॅनेजमेंट कोटाचा फॉर्म. दुसरा फॉर्म म्हणजे ए कॅपचा स्पॉट राऊंडचा हा फॉर्म. ओके, लक्षात घ्या 2 वेगळे वेगळे फॉर्म्स कॉलेजच्या वेबसाईटवर असणार आहेत. तसेच 2 वेगवेगळे फॉर्म्स
सीडीसीएलच्या वेबसाईटवर देखील आहेत. सीडीसीएलच्या वेबसाईटवरती पण अप्लाय फॉर IL, अप्लाय फॉर ए कॅप असं दिलेलं आहे. म्हणजे बघा, ए कॅप म्हणजे स्पॉट राऊंड, ए कॅप म्हणजे तुम्हाला तिथे सिंगल, आता ए कॅप म्हणजे ह्याच्यामधला फरक बघूया काय नेमका, फीस वाईज फरक बघूया. इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणजे मॅक्झिमम 3 पट तुम्हाला कॉलेज फीस आकारतं. इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणजे मॅक्झिमम 3 पट फीस तुम्हाला आकारली जाते. आणि ए कॅप राऊंड म्हणजे स्पॉट राऊंड म्हणजे तुम्हाला रेग्युलर ओपनची फीस आकारली जाते. हा मेन फरक आहे दोन राऊंड मधला. तुम्ही जर IL ला अप्लाय केलं तर तुम्हाला तिप्पट फीस म्हणजे डोनेशन द्यायचे, किंवा तुम्हाला जर तुम्हाला स्पॉट राऊंडला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला रेग्युलर फीस द्यायची आहे. दुसरं, लास्ट डेट मध्ये पण थोडासा चेंज आहे बघा. लास्ट डेट मध्ये थोडासा चेंज काय आहे, लास्ट डेट मध्ये तुम्हाला थोडंसं दिसेल, इन्स्टिट्यूट लेवलची लास्ट डेट आहे 1 सप्टेंबर त्यांनी जशी दिलेली आहे. पण ए कॅपला अप्लाय करायची डेट म्हणजे कॉलेजच्या स्पॉट राऊंडला अप्लाय करायची डेट जी आहे त्याची डेट 4 सप्टेंबर आहे. इथे ही क्लॅरिटी स्पष्टपणे दिली नाही, पण ही कॉलेजकडनं माहिती घेऊन आपण आपल्याकडे आलेली आहे की तुम्हाला जर स्पॉट राऊंडला अप्लाय करायचं त्या कॉलेजच्या म्हणजे कॅप मधनं शिल्लक राहिलेल्या जागांसाठी सिंगल टाइम फीसवर अप्लाय करायचं असेल त्याची डेट 4 सप्टेंबर आहे. ती ऍक्च्युअली फोर्थ राऊंडची जॉईनिंग डेट म्हणजे ए कॅपला अप्लाय करायची लास्ट डेट असते, पण इन्स्टिट्यूट लेवलची लास्ट डेट 1 सप्टेंबर. तर आपण काय करायचे, 1 सप्टेंबर आधीच सगळीकडे अप्लाय करून घ्यायचे. कसं अप्लाय करायचे, तर दोन्हीकडे अप्लाय करायचे. बघा, जर तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवर पण जाऊन त्याचा अर्ज भरा आणि सीडीसीएलच्या वेबसाईटवरती जाऊन पण त्या कॉलेजचा अर्ज तुम्ही भरा. आता कॉलेजच्या वेबसाईटवरती ज्या त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती लिंक आलेल्या आहेत, बऱ्यापैकी कॉलेजच्या वेबसाईटवरती लिंक आलेल्या आहेत. आल्या नसेल तर लवकर लवकर येतील. पण तुम्हाला जिथे ऍडमिशन घ्यायचे, तुम्हाला मॅनेजमेंट कोटातनं जिथे घ्यायचे किंवा स्पॉट राऊंड मध्ये जिथे घ्यायचे तिथे तुम्ही त्या कॉलेजची वेबसाईट चेक करणं गरजेचं आहे. कॉलेजच्या वेबसाईटवर नसेल तर मग तुम्ही सीईटीच्या वेबसाईटवर त्याला अप्लाय करू शकतात. सीईटीच्या वेबसाईटवर अप्लाय करू शकता. आपण सीईटीच्या वेबसाईटवरती कसं अप्लाय करायचं एकदा बघितलेले, परत एकदा आपण बघूयात की सीईटीच्या वेबसाईटवरती आपल्याला कसं अप्लाय करायचं. कॉलेजच्या वेबसाईटवरती सिंपल आहे, कॉलेजची वेबसाईट ओपन करायची, त्याच्यावर लिंक आलेली असते, त्या लिंक मध्ये फॉर्म भरायचा, माहिती भरायची, फॉर्म सबमिट करायचा. ते ऑनलाईन फीस असेल तर ती ऑनलाईन फीस देखील भरायची. पण सीईटीच्या वेबसाईटवरती कसं अप्लाय करायचं बघूया. इथे कॅन्डिडेटचं एक लॉगिन आपण ओपन केलेलं आहे. ओके ओके, सध्या इथे बघू शकतो आपण डाव्या साईडला फिल अँड एडिट इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म नावाचं बटन इथं दिलेलं आहे तुम्हाला, त्याला तुम्ही क्लिक करायचं आहे. ओके, सॉरी लॉग आउट झालं, परत एकदा मी जातोय. कॅप, ओके, इथे परत एकदा मी जातोय. बघा, इथे या प्रकारचा ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्या पुढे येतोय. सगळ्यात पहिल्यांदा इन्स्टिट्यूट लेवलला खाली क्लिक केलं की शॉर्टलिस्ट ऑप्शन, दिस इज नॉट अ कॅप ऑप्शन. तुम्हाला काय करायचंय, काही कॉलेजेस किंवा युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट करायच्यात. ओके, इथे काय करतोय मी आता, चला तुम्हाला करून दाखवतोय. फक्त कॉलेज इथं ब्रांच वाईज काही स्पेसिफिक दिलेलं नाहीये, फक्त तुम्हाला कॉलेज निवडायचे. सपोज मला सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये पुणे जिल्ह्यातले काही कॉलेजेस मला शॉर्टलिस्ट करायचे असतील, मी सर्च करतोय कॉलेजेस. तर खाली बघू शकता आपण पूर्ण कॉलेजची यादी येते. सपोज की मला सिंहगडला अप्लाय करायचंय, काशीबाई नवलेला अप्लाय करायचंय, मला MIT आळंदीला अप्लाय करायचंय, मी आळंदीला टिक करतोय. त्यानंतर मला त्यानंतर मला चला चांगले कॉलेजेस DY पिंपरी, DY आकुर्डी, PVG ला अप्लाय करायचे. सपोज AICMS ला पण मला अप्लाय करायचे. असे तुम्हाला ज्या कॉलेजला अप्लाय करायचं असेल, ज्या विद्यापीठातल्या मॅनेजमेंट कोटासाठी आणि स्पॉट राऊंडसाठी, हे मी दाखवतोय की कॅपच्या पोर्टलवरती कसं अप्लाय करायचंय. अदरवाईज तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवरती पण अप्लाय करू शकता. इथे तुम्हाला जेवढे कॉलेज पाहिजे तेवढे सिलेक्ट करायचे. ओके, सपोज इथे आता हे नकोय, आपण 6822 एक PCC बावेतला का आपण टिक करूया आणि इथे ऍड सिलेक्टेड ऑप्शन्सला क्लिक करायचंय. त्यानंतर खाली तुम्हाला दिसेल की तुम्ही सिलेक्ट केलेले ऑप्शन्स खाली आलेले आहेत, त्यांना इथे 7 प्रोसीड करायचंय. बघा, आता आपण आधी शॉर्टलिस्ट केले ऑप्शन्स, त्यानंतर आपल्याला काय करायचंय, प्रेफरन्सेस, IL युअर प्रेफरन्सेस. तर इथे IL मध्ये बघा ऑर्डर द्यायची नाहीये बरं का. इथं प्रेफरन्स म्हणजे ऑर्डर द्यायची नाहीये. आपल्या कॅप मध्ये कसं होतं, ऑर्डर द्यायची होती कॉलेजला, कसं कुठल्या कॉलेजला आधी कुठल्या कॉलेजला नंतर. इथे फक्त तुम्हाला त्या कॉलेजला IL ला अप्लाय करायचंय का ए कॅपला अप्लाय करायचं तर टिक करायचं. सपोज तुम्हाला फक्त मॅनेजमेंट कोट्यातून डोनेशन देऊन जायचं असेल तर फक्त IL ला क्लिक करायचं. पण तुम्हाला जर त्या कॅपची सिंगल टाइम फीस वरची कॅप मध्ये राहिलेली शीट शिल्लक पाहिजे असेल तर तुम्ही ए कॅपला क्लिक करायचंय. माझं सजेशन राहील की तुम्ही दोन्ही क्लिक करून चला, दोन्ही मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव येऊ द्या, जेणेकरून तुम्हाला पुढे जाता येईल. आता इथे आपण सगळ्या ऑप्शनला क्लिक केलं, ओके, जेवढे होते तेवढे, आणि मग 7 प्रोसीड केलं. थर्ड स्टेप मध्ये काय, ऑप्शन फॉर्म समरी. तुम्ही ज्या कॉलेजला अप्लाय केलं त्या सगळ्या कॉलेजचं नाव येते आणि दुसरं येते अप्लाय फॉर IL, सॉरी अप्लाय फॉर IL आणि अप्लाय फॉर ए कॅप. येस 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 येस. बघा, जरी तुम्हाला स्पॉट म्हणजे सीट घ्यायची असेल तरी मी म्हणेन की IL ला तुम्ही अप्लाय करून ठेवा. कधी कधी असं होऊ शकतं की IL मध्ये तिप्पट फीसवाला कॅन्डिडेट आलाच नाही, मग तुम्ही IL ची सीट तुम्हाला सिंगल टाइम फीसवर मिळाली असं होऊ शकतं. ए कॅपची सीट तर सिंगल टाइम वरच असते, तेव्हा IL आणि ए कॅप
ह्या दोन्हीला तुम्ही अप्लाय करून ठेवा, दोन्हीकडे आपलं लक ट्राय करा. ओके. त्यानंतर फक्त एक लक्षात ठेवायचं की IL ला अप्लाय केल्यानंतर कॉलेज डिमांड करताना तुम्हाला तिप्पट डिमांड करणार. सीट जर इन्स्टिट्यूट लेवलची असेल तर कॉलेज तुम्हाला तिप्पट फीस डिमांड करणार. पण कोणीच नाही आलं तर सिंगल टाइम करू शकतं, निगोशिएशन करू शकतं. एक आपला कॉलेज फक्त सिंगल टाइम फीस घेऊ शकतं विद्यार्थ्याकडनं, ओपन कॅटेगरीचे सिंगल टाइम फीस घेऊ शकतं. ओके. त्यानंतर इथे बघा आता काय करायचं, काही जण विद्यार्थी म्हणतात की सर सबमिट होत नाहीये, असं काही आहे. बघा इथे सबमिट होत आहे. काय करायचं, या स्टेपला आल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह अँड प्रोसीड म्हणलं की तुमचा फॉर्म भरलेला तुम्हाला दिसेल, हेच सबमिट बटन आहे. हे तुम्हाला असं सेव्ह करून ठेवून द्यायचं आहे. खूप विद्यार्थी कन्फ्युज होतात, सबमिट बटन नाही, ह्याच्या पुढे नाहीये. हा बघा सबमिट झालेला आहे. तुम्ही काय केलंय इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 कॉलेजचे नाव आलेले आहेत. 9 कॉलेजला तुम्ही अप्लाय केलेलं आहे मॅनेजमेंट कोटासाठी आणि सोबतच त्या कॉलेजच्या स्पॉट राऊंडसाठी म्हणजे ए कॅप सीटसाठी आणि इन्स्टिट्यूट लेवलसाठी दोन्हीसाठी अप्लाय केलेले. हेच या फॉर्मचं सबमिशन आहे. अशाच प्रकारे तुम्ही स्वतःचा फॉर्म सबमिट करायचा आहे. आता हे सबमिट केल्यानंतर काय होणार की हे ज्यांनी ज्यांनी अप्लाय केलेले ह्या सगळ्या मुलांची यादी कॉलेजच्या वेबसाईट कॉलेज CET सेल कडनं त्या कॉलेजला जाणार. त्या कॉलेजमध्ये त्या कॉलेज लेवलवरती अप्लाय केलेल्या मुलांची मेरिट लिस्ट पब्लिश करण्यात येणार आणि 6 ते 11 सप्टेंबर या तारखेदरम्यान त्या मेरिट लिस्ट मध्ये जे काही मुलं IL मध्ये कॉल केले जातील, IL मध्ये जे तिप्पट फीस घेऊन येतील त्यांना सीट दिलं जाईल. ए कॅप मध्ये जे आहेत त्यांना कॉल केलं जाईल, म्हणजे मेरिट लिस्ट लावतात त्यानंतर इन्व्हाइट करतात की या तारखेमध्ये तुम्ही येऊन ऍडमिशन घ्या. त्यातले जे मुलं येतील त्यांना ऍडमिशन दिलं जाईल, जे नाही आले त्यांचं जे त्यापैकी जे नाही आले त्यांच्या खालच्या मुलांना मिळतं. असं 11 तारखेपर्यंत ऍडमिशन चालणार. 13 जरी तारीख असेल तर 13 तारखेपर्यंत ऍडमिशन चालणार नाही. 13 तारखेपर्यंत अशा मुलांचं ऍडमिशन होईल ज्यांचं ऍडमिशन कुठंच झालेलं नाहीये, किंवा कोणी जर 6 तारखेला 7 तारखेला ऍडमिशन सोडलं आणि त्याला 11 तारखेपर्यंत कन्फर्म नाही झालं तर तो 13 तारखेपर्यंत तो कन्फर्म होऊ शकतो. एखादा कॅन्सलेशन वाला मुलगा 13 तारखेपर्यंत तो ऍडमिशन घेऊ शकतो. पण सध्या तरी 6 ते 11 मध्येच मॅक्झिमम कॉलेजेस ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करतील आणि या प्रकारे हा फॉर्म सबमिट झालेला आहे. आता एवढं याच्यात चांगली गोष्ट काय बघा, 1 सप्टेंबर पर्यंत तुम्ही हे सगळे ऑप्शन बदलू शकता. त्यांनी फायनल लॉक बटन दिलेलं नाहीये, हे सगळे ऑप्शन आपण बदलू शकतो. तेव्हा लवकरात लवकर आता आपण आपलं विचार करायचा की मला डोनेशन देऊन जायचंय का, जायचं असेल तर कॉलेज निवडायचे, शॉर्टलिस्ट करायचे, तिथं IL ला अप्लाय करायचे. मला फक्त स्पॉट राऊंड मध्ये जायचंय का ते पण बघायचे, ती कॉलेज शॉर्टलिस्ट करायची आणि त्यांना टिक करायचं. आणि या प्रकारे तुम्हाला तुमचा मॅनेजमेंट कोटाचा आणि स्पॉट राऊंडचा ए कॅपचा फॉर्म अशा प्रकारे सबमिट करायचा आहे. याच्या डेडलाईन्स तुम्ही लक्षात घ्या. जरी 4 सप्टेंबर ए कॅपची डेडलाईन असेल तर सगळ्यांना म्हणेन की 1 सप्टेंबरच्या आधी तुम्ही CET सेलच्या वेबसाईटवरती आणि कॉलेजच्या वेबसाईटवरती दोन्हीकडे तुम्ही अप्लाय करून ठेवा. आता इथे याच्यामध्ये थोडासा ग्लिच काय दिलेला आहे बघा, CET सेलने जो टाइम टेबल दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी इथे सांगितलेलं आहे की 6 ते 13 मध्ये काय करणार, ते सगळ्यात पहिल्यांदा वॅकन्सी कॉलेज वेबसाईटवर दाखवणार. त्यानंतर इन्व्हाइट ऑफ ऍप्लिकेशन फ्रॉम रजिस्टर्ड कॅन्डिडेट 6 ते 13 मध्ये त्यांनी सांगितले कॅन्डिडेट इन्व्हाइट करणार आहेत. काही कॉलेजेस करतील, काही कॉलेज नाही करणार. पण आपलं काम आहे की 1 सप्टेंबरच्या आधीच कॉलेजला अप्लाय करून ठेवायचं. 6 ते 13 मध्ये पण काही कॉलेज इन्व्हाइट करतील ऍप्लिकेशन. जे आता बघा 1 तारीख तर तशी CET सेलच्या वेबसाईटवर कॅप ए कॅप आणि इन्स्टिट्यूट लेवलला अप्लाय करायची आहे. पण 6 ते 9 मध्ये पण काही कॉलेजेस ऑन द स्पॉट मुलांना इन्व्हाइट करू शकतात की पहिले 2 दिवस ऍप्लिकेशन इन्व्हाइट करायला देऊ शकतात आणि नंतर त्यांना परत ते अप्लाय केलेल्या मुलांची मेरिट लिस्ट लावणार, त्यांना सिलेक्शन करणार, त्यांना जॉईन करायला देणार. तरी पण आपलं काम आहे की तुम्ही वेळेच्या आत हे सगळं करायचं आणि ही डेडलाईन लक्षात ठेवायची. स्पॉट राऊंड कोणाचा कधी जरी असला तर ऍडमिशन कॅन्सलेशनची डेट आलेली आहे, हे खूप महत्वाचं आहे. ऍडमिशन कॅन्सलेशनची डेट जी आहे ती 11 सप्टेंबर आलेली आहे. म्हणजे स्पॉट राऊंड चालू आहे, तुम्ही ऑलरेडी एका कॉलेजमध्ये आहात आणि तुम्हाला पुढच्या कॉलेजमध्ये जायचं असेल तर 11 तारखेपर्यंत तुम्ही तुमचं एक्झिस्टिंग कॉलेजचे ऍडमिशन कॅन्सल करू शकता. त्यानंतर जर कॅन्सल केलं तर फीस वापस मिळत नाही. त्या कॉलेजमधनं तुम्ही डॉक्युमेंट घेऊन पुढच्या कॉलेजला जाऊ शकता पण फीस तुमची जप्त होते. त्यामुळे जे काही आपल्याला प्रयत्न करायचे ते सगळे 6 ते 11 या तारखेदरम्यानच करायचे. प्रत्यक्ष तुम्ही कॉलेजला हजर राहायचं आहे जेणेकरून तुम्हाला मेरिट लिस्ट मध्ये काय होईल सगळं कळेल. अप्लाय करण्यासाठी 2 संधी आहेत. एक कॅपचं CETचं पोर्टल मी आता दाखवलं कसं करायचं ते. दुसरं कॉलेज वेबसाईटवरती पण अर्ज आलेले आहेत. ते अर्ज तुम्ही नीट लक्षात घ्या, 2 प्रकारचे अर्ज त्याच्यामध्ये आहेत. 2 प्रकारचे अर्ज आहेत. ओके, प्रत्येक याच्यामध्ये 2 प्रकारचे अर्ज तुम्हाला दिसेल. अप्लाय फॉर IL, अप्लाय फॉर ए कॅप, दोन्हीला तुम्ही अप्लाय करायचे आणि मेक शुअर करायचंय की आपण अप्लाय केलेलं. असं होऊ शकतं काही कॉलेजमध्ये की 1 सप्टेंबर पर्यंत त्यांनी फक्त IL चा फॉर्म चालू केलाय आणि 6 सप्टेंबर नंतर त्यांनी ए कॅपचा फॉर्म चालू करतील त्यांच्या वेबसाईटवरती किंवा ते ऑनलाईन प्रत्यक्ष तिथे ए कॅपचे अर्ज घेतील. असं होऊ शकतं. तेव्हा दोन्हीकडे अर्ज करायचा आहे. CET सेलच्या पोर्टलवरती पण तुम्ही अप्लाय करताना आताच दोन्हीकडे अप्लाय करायचे. कॉलेज लेवलवरती दोन्हीकडे अप्लाय केले का नाही मेक शुअर करायचं. ओके, आणि स्पॉट वन मध्ये जायचं. स्पॉट वन मध्ये भरपूर जागा शिल्लक असतात, खूप मुलांना त्याचा फायदा होतो. फक्त फीसचं पण लक्षात घ्यायचं. IL साठी तिप्पट फीस पेक्षा जास्त आपण द्यायची नाही, कोणीच देणार नाहीये, कोणी कॉलेज मागणारे नाही, विद्यार्थी देणारे नाही, त्याच्यापेक्षा कमी मध्येच फीस तुमचं होऊ शकतं.
ए कॅप मध्ये मात्र सिंगल टाइम फीस असते. सीट जर ए कॅपची शिल्लक असेल तर तुम्हाला ती सिंगल टाइम फीस वरती मिळते. तेव्हा सगळ्यांनी ह्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत आणि आपला इन्स्टिट्यूट लेवल आणि मॅनेजमेंट कोटासाठी अप्लाय करायचे. ज्या विद्यार्थ्यांनी एखाद्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटामधून ऑलरेडी बोलून ठेवलेलं आहे, टोकन दिलेलं आहे, डोनेशन जमा केलेलं आहे, त्यांनी काय करायचे, त्यांनी कॅपच्या पोर्टलवर आणि सीईटीच्या ह्याच्या कॉलेजच्या पोर्टलवर दोन्हीकडे IEL साठी न विसरता अप्लाय करायचंय. असं जर झालं की तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये डोनेशन साठी पैसे दिलेत किंवा कॉलेजमध्ये सीट एखादं बुक केलेलं एखाद्या कॉलेजचं, पण तुम्ही जर ते IEL ला अप्लायच केलं नाही तर ते कॉलेज तुम्हाला सीट देऊ शकणार नाही. तेव्हा सगळ्यांनी न चुकता, ज्यांना मॅनेजमेंट कोटातून घ्यायचं त्यांनी IEL ला न चुकता अप्लाय करायचे, ज्यांना स्पॉट वर जायचे त्यांनी सीटीसीएलच्या वेबसाईटवर आणि कॉलेज वेबसाईटवर दोन्हीकडे अर्ज करायचे. दोन्हीकडे अर्ज करायला सुरुवात झालेली आहे. फक्त एवढा फरक आहे बघा, सीटीसीएलचा अर्ज फुकट आहे. कॉलेजच्या वेबसाईटवर जो अर्ज असणार आहे त्याला तुम्हाला थोडीशी फीस 1000-2000 पर कॉलेज तुम्हाला द्यावी लागू शकते, ती तुम्हाला द्यावी लागेल. त्याबद्दल काही आपल्याला करता येणार नाहीये. पण फीस वाचायची असेल तर कॉलेज सीटीसीएलच्या वेबसाईटवर तुम्ही तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये पाहिजे त्या कॉलेजमध्ये IEL आणि ए कॅप साठी अप्लाय करून ठेवा. ओके, आय थिंक मी मॅक्झिमम माहिती व्यवस्थित दिलेली आहे. तरी या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन असेल तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये क्लिअरली तुमचं नाव, स्कोर आणि डिटेल मध्ये थोडीशी माहिती सांगून तुम्ही विचारा, जेणेकरून आम्ही लवकरात लवकर तुमच्या कमेंटला रिप्लाय देऊ आणि तुमचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करू. ही झाली इंजिनिअरिंग ऍडमिशन मध्ये मॅनेजमेंट कोटा आणि स्पॉट राऊंड कसा होणार, कधी अप्लाय करायचं, काय करायचं याबद्दलची माहिती. इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल. थँक्यू.